लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे। या आधीच लक्ष्मण हाकेंनी या संदर्भात पोस्ट लिहिली होती, शत्रू वाढत चालले त्यामुळे आता आपण बाजूला व्हावं असं या पोस्टमधून उघड होत होतं आणि आता त्यांच्या गाडीवरच हल्ला करण्यात आलाय। अज्ञात तरुणांनी काठ्याने त्यांच्या गाडीवर हल्ला केलाय। लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती येते। अहिल्यानगरमध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला। अहिल्यानगरमध्ये असताना हाके यांच्या गाडीवर काही अज्ञात तरुणांनी काठ्यांनी हल्ला केलाय। ही गाडीची दृश्य, त्यांच्या गाडीवर काठ्यांनी हल्ला करण्यात आलाय। गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, काय अपडेट्स आहेत? नक्की आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके यांची आज अहिल्यानगरमध्ये असणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर या ठिकाणी जाहीर सभा होती आणि या सभेच्या पार्श्वभूमीवरती ते अहिल्यानगर बीड पास येत असताना त्यांच्या गाडीवरती अज्ञातांनी हल्ला केलेला आहे। गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत आणि तरीही लक्ष्मण हाके हे मेळाव्यासाठी भगवानगड परिसरात असणाऱ्या दैत्य नांदूर परिसरामध्ये हजर राहणार आहेत। आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके हे ओबीसीच्या आरक्षणासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। राज्यभर ते फिरतायत, अनेक ठिकाणी सभा घेत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांच्यावरती आता हा दुसरा प्रकार आहे अहिल्यानगरमध्ये हल्ला होण्याचा। त्यांनी पोस्ट लिहिलेली आहे। त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की शत्रू वाढत चाललेले आहेत आणि आज असा हल्ला होतोय त्यांच्या गाडीवर। आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके यांनी काल एक फेसबुक पोस्ट केलेली होती। या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं होतं त्यांनी की मी समाजासाठी यापुढेही चळवळीमध्ये कायम राहील, मात्र जर मला न्याय मिळणार नसेल तर या चळवळीत राहून काय करू, म्हणजे त्यांनी एक संकेत दिलेले होते। कारण की बीड मध्ये उद्या ओबीसी एल्गार महासभा होती आणि या सभेसाठी लक्ष्मण हाके यांना कुठलंही निमंत्रण जे आहे ते दिलेलं नाहीये। त्यांचे पोस्टरवरती फोटो नाही आहेत, मात्र आयोजकांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं, मात्र त्यांच्या सभा होत्या ते येऊ शकत नाहीयेत। आज जर बघितलं तर आज लक्ष्मण हाकेंची सभा आहे आणि संपूर्ण ओबीसी समाजाचा पाठिंबा जो आहे तो लक्ष्मण हाके यांना मिळताना पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांना त्यांच्या गाड्यांवरती हल्ला केला जातोय। त्याचबरोबर त्यांना जे आहे शत्रू जे आहेत मराठा समाज, त्यांनी मराठा समाजाबद्दल नेते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात किंवा इतर समाजातील लोक ते हाके यांच्यावरती आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर याच पार्श्वभूमीवरती लक्ष्मण हाके जे आहेत ते आज परिसरामध्ये सभा घेत आहेत। सभेमधून काय संबोधित करतायत तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र लक्ष्मण हाके अहिल्यानगरमध्ये न थांबता आता ते भगवानगडाच्या दिशेने निघालेले आहेत। भगवानगडावरती दर्शन घेणार आणि त्या ठिकाणी असणाऱ्या दैत्य नांदूरमध्ये 1 किलोमीटर दैत्य नांदूर आहे, त्या ठिकाणी ओबीसी समाजाला ते संबोधित करणार आहेत। मात्र आजच्या सभेमधून लक्ष्मण हाके हे नेमकं निशाणा कुणावर साधतायत तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।